हॅलो नमस्कार सर्वांना, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. सो आज आहे आज काय आहे हो काय आहे पहिला काय बोलते मला ऑन कॅमेरा, मला हे असे म्हणतात, ऑफ कॅमेरा हे मला किती बोलत असतील. मला हे म्हणायचं होतं की आज वार काय आहे, आज डे काय आहे. आज 20 तारीख आहे माझ्या मते ना. हां, सो आज आहे 20 तारीख आणि आज आम्ही चालू आहोत गणपती बाप्पा बघायला परत एकदा. तेव्हा तर एकच स्टॉल बघितला होता, तर मे बी आता झाले असतील तर बघून येऊयात म्हटलं, आणि आवडलं तर गणपती बुक करायला. आणि अरे यार मी बोलते ना, लाईट लावा ना, अजून लावा. तर आता आम्ही तेच बघायला चाललो आणि हा माणूस असाच मला त्रास देत असतो कायम. ते बघा, आता मी तुमच्याशी बोलतात, मला म्हणतात तू बोलत बस, आम्हीच चाललो. दरवाजा लावून घेतला. खडूस माणूस एक नंबरचा. मी घरीच सांगू का, येऊ नको का? बोच बोलत म्हणते. ठीक आहे, चावी घेतली का? ओके. सो आता आम्ही चाललेलो आहोत गणपती बघायला. हे काय लावलंय कोणी? इन्स्टामार्टचं लावलंय. तर कनेक्ट राहा आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आपण दोघे एक टीम मध्ये. म्हणजे का असं वागतात तुम्ही माझ्यासोबत? आम्ही दोघे एक टीम मध्ये. आणि हा पोरगा एवढा म्हणजे काय कळतं या पोराला. हे घरी असते ना, हा पोरगा माझ्याकडे अजिबात येत नाही. आणि हे नसले का बाप रे एवढ्या मला हे करतो. आणि आता हे ना तर असं शिकवणार पोराला, असं शिकवणार पोराला. सो कपडे टाकायचे होते इस्त्रीला आणि ड्रायक्लिनिंगला. त्या दिवशी भाऊचे इथे जाताना पूजेच्या वेळेसच आम्ही कपडे काढून ठेवले आणि ते गाडीतच राहिले. आणि ते 3-4 दिवस झाले गाडीतच आहे. साडी नाहीये, ती गावाला गेलो तेव्हा ती घातलेली आहे. कोणती साडी आहे माझी तिकडं, काय माहिती. सो त्यांचे कपडे आहेत ते द्यायचे. तर हे मुंबईला पण जाऊन आले, ते डिक्कीतच होते. मला म्हटलं आता देऊन येऊया पहिला. हे गेलेत, उतरलेत आणि हे देऊन येत आहेत. साडी कोणती काय माहिती माझी डिक्कीमध्ये. चलो सो कनेक्ट राहा. मग कधी बोलायचं? आता आम्ही जॉकी मध्ये गेलो होतो. मला थोडाफार ड्रेस घ्यायचा होता, तो मी घेतला. गप्पासाना नितीन, ते नाही सांगायचे मला काय. हे बघा इकडे जॉकीची पिशवी दिसते मागे, ते मी सांगाल जेव्हा होईल तेव्हा, आता काहीच नाही सांगणार मी. तर जाऊन आलो आम्ही जॉकीमध्ये आणि आता आम्ही जाणार आहोत गणपती बघायला. तर आणि माहितीये काय, आता इथे आमच्या एवढ्या एरियामध्ये ना एकच स्टॉल लागले, बाकीच्यांची कामं चालू आहेत पण अजून काही होईनाच. कधी येणार गणपती? 25 दिवस राहिले फक्त. आणि ह्यांचं असं आहे की अजून खूप वेळ आहे, मग लोक. आणि तसं इथे म्हणजे पुण्यात अशी भरपूर लोकांची सवय का ते लोक आधी बुक करून नाही ठेवत. म्हणजे नाही का, गणपतीच्या 2-3 दिवस आधी हे करून तोंड पुसतंय, 2-3 दिवस आधी बुक करतात, अशी पद्धत आहे इकडे. किंवा काही लोक तर म्हणजे आहे त्या दिवशीच मग यायचं आणि गणपती घेऊन जायचं. आणि मुंबईला नाशिकला आमची कशी पद्धत होती की आम्ही ना असं महिना आधीच गणपती बुक करून ठेवायचो, जेणेकरून म्हणजे नाही का चांगल्या मूर्ती पटकन भेटतील. पण इकडे तशी पद्धतच नसल्यामुळे स्टॉल पण खूप लेट लागत आहेत. आता 25 दिवसच बाकी, तरी पण अजून स्टॉल नाही लागले, फक्त एकच स्टॉल लागतंय. सो ह्यांना म्हटलं आज परत तिकडे जाऊ आपण. कारण की काय माहिती का, असं खूप भारी वाटतं माहिती का तिकडे गेल्यावर. आणि ह्याचं चाललं होतं की कशाला, आता त्या दिवशीच बघून आलोय. पण मी ह्यांना बोलले की तिकडे अजून काही जागा गॅप होत्या, तिथे अजून नवीन मूर्त्या ठेवायच्या बाकी होत्या, तर ते ठेवल्या असेल तर बघून येऊया. तर ह्याचं होतं की नाही सगळं दुकान भरलेलं होतं. पण दुकान भरलेलं नव्हतं, स्पेस भरपूर होते. सारंग मागे कचरा नको टाकू. सो आता आम्ही परत चाललो आहोत बघायला तिकडे मूर्ती. सारंग सो आता आम्ही इकडे पोचलेलो आहोत आणि नवीन मूर्त्या मला दिसत आहेत इकडनं. तर आता आतमध्ये जाऊन बघूयात आपण. बुक झाली ही वाली, हे पण ही पण बुक झाली, ही पण बुक झाली. आहो बुक करत आपल्याला लोकांची. कोणती घ्यायची? ही घ्यायची बाप्पा, ही वाली घ्यायची, अजून कोणती घ्यायची बाप्पा? ये बाप्पा, ही पण घ्यायची.
तर मला ना ही मूर्त खूप आवडली आहे. सो अजून आम्ही आता बघतोय. काय शालंग, कोण आहे? बाप्पा. बाप्पाचे पाय पडणार आहेस? हा पडा. व्हेरी गुड. ये व्हेरी गुड. बस बस, हात जोडा, हात जोडा. व्हेरी गुड. तर आम्ही इकडे मूर्ती बघितल्या, त्यातली मला एक आवडली, पण ह्यांना दुसरी अजून पाहिजे. तर आता आम्ही दुसऱ्या शॉपमध्ये चालू आहे. तर इथे आमच्या इथे तर नाही लागलेत अजून. तर आम्ही आता विचार करतो थोडं पुढे जाऊयात आमच्या एरियापासून. तर आम्ही आता फिरून येतो जरा, आज हाय वेळ तर, कारण की आता उद्या परत हे नाही आहे 2 दिवस घरी. तर आज आहोत तर म्हटलं आता हेच मला बोलले की आपण जरा आळंदी साईडला जाऊन तिकडे पण बघून येऊयात. कारण की आम्ही पहिल्या वर्षी तिथे घेतली होती ना मूर्ती, तर त्यात आता त्याचा स्टॉल आहे का तो पण बघायचा आहे आम्हाला. तर मग तिथे आता एकदा जाऊन व्हिजिट करतो आम्ही. आणि इथे छान छान मूर्त्या सगळ्या बुक होऊन गेल्या. आणि काय झालं माहिती का, एवढ्या एरियामध्ये ना तेवढं एकच स्टॉल आहे आणि त्याच्याकडे मूर्त्या खरंच खूप छान छान आहे. तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असेल, आता मी जे क्लिप ॲड केल्या आधी, तर खूप छान छान मूर्त्या आहेत. आणि जे मस्त मस्त असे फिनिशिंगवाले होते ना ते सगळे बुक झालेले आहेत. सो आता आम्ही आता अजून फिरतोय, बघूयात मग काय होतंय. सारंग, आता आपण काय बघितला रे? बाप्पा बघितला. तुला आवडला बाप्पा? डन. ओके. गणपती बाप्पा. गणपती बाप्पा. नो. गणपती बाप्पा. गणपती बाप्पा. ओके. नो. तुम्हाला तर व्हिडिओ नको काढूस. ओके. उंदीर मामा की नाही, नाही सांगायचं का काय? उंदीर मामा की नो. तुला बाप्पा आवडला? तुला बाप्पा आवडला? असं नाही करायचं बेटा. बाप्पा आवडला का सांग मला. काय मग तुमचं काय मत आहे? अजून ह्यांचं असं आहे का अजून फिरू आपण, अजून फिरू? अभी वो फीलिंग नहीं आया मेरे को. त्यांना असं अजून मनापासून फील नाही येते. ऍक्च्युली मला पण खरं तर येत नाही अजून मनात. म्हणजे ना इथे हा आता इथे म्हणजे काही मूर्त्या आवडल्या होत्या बरं का, पण त्या सगळ्या बुक झाल्या होत्या. सो अजून अशी मनात अशी भरत नाहीये. बघूयात आता मनात भरली का मग लगेच घेणार, म्हणजे लगेच बुकच करणार. सो बघूयात आजच्या ब्लॉग मध्ये आपली मूर्ती बुक होते की नाही तुम्हाला समजेलच. बाबा. सो आम्ही आळंदीपर्यंत जाऊन आलो. एक सुद्धा स्टॉल लागलेला नाहीये. आणि आता मी ह्यांना बोलली आपण दिघी साईडला जाऊयात. तर आमचे साहेब अर्ध्या रस्त्यापर्यंत गेले आणि स्नेहली ते कुठेच काही दिसत नाही. नको आपण एवढ्या पुढे, आणि परत गाडी फिरवली. का तर कंटाळा नाही, एकही स्टॉल नाही, कशाला विनाकारण. अरे ते दिघी साईडला आहेत स्टॉल. आणि म्हणजे आम्हाला एवढं लांब घ्यायचं पण नाही. ह्यांचं असं होतं का आपण एवढं लांब येणार आहे का मूर्ती घ्यायला, असं तसं घ्यायचं नव्हतं. पण ऍटलिस्ट रेट काढला असता, मग कळतं ना कुठे काय आहे काय नाही आहे. पण नाही, आम्हाला कंटाळा इम्पॉर्टंट आहे. हसत बघ अशी गालातल्या गालात. तर आता आम्ही बाहेरच जेवण करणार आहोत. तर आमच्याच बिल्डिंगमधली म्हणजे एक फ्रेंड आहे, त्यांचं हॉटेल आहे. तर तिथे आम्ही जात असतो. तर तिने आता नवीन हॉटेल केले, म्हणजे त्यांनी जागा नवीन घेऊन प्रॉपर आता बांधलेले. आधी तिचं छोट्या गाळ्यामध्ये होतं. तर तिने ओपनिंगला वगैरे पण बोलवलेलं होतं, पण आम्ही काही गेलो नाही. तर म्हटलं आज जाऊया डायरेक्ट आपण डिनर करायला. असं तुम्हाला दाखवते मी तिचं हॉटेल. छोटं आहे पण छान आहे. आणि अजून एक गोष्ट सांगायची मला, की ते दोघं नवरा बायको जॉब सुद्धा करतात आणि हॉटेल सुद्धा सांभाळतात. म्हणजे दादा फुल टाइम असतो आणि ती जॉबवर जाते आणि जॉबवरून आल्यानंतर इव्हिनिंगला त्याच्यासोबत उभी राहते. सो ही गोष्ट खूप आवडते मला त्यांची. सो हे असं काहीसं आहे विजय खानदेश म्हणून. आणि ते दादा खूप मस्त बनवतात जेवण. तर चला आता जाऊयात आपण. कुठे जायचंय सारंगला? इकडे. सो इथे मागे जे आहे ना अपोजिट साईडला, तिथे मॉडर्न डोसा आहे जिथे आम्ही कायम जातो. आणि त्याच्या समोर हे आहे. तर सारंग मला म्हणतो तिकडे चल, इकडे नको. कुठे जायचंय तुला जेवायला? कुठे जायचं जेवायला सारंगला? सांग ना. त्याचे बाबा जरा गाडी मध्ये दाबून लावतात, कारण की खूपच रोडवर झाली होती गाडी. सो मी जे बोलत होती ना ते हे दादा आहेत. मी ब्लॉग शूट करते म्हटलं तुम्हाला पण. ही कुठे पल्लवी येते ना. सो हे दादा आहेत आणि हे खूप छान जेवण बनवतात. आणि हे आमच्याच बिल्डिंगमध्ये राहतात, आमच्याच वरच्या फ्लोअरवरती असतात. आणि हे दादा जॉब पण करतात आणि हॉटेल पण सांभाळतात. आणि अजून पल्लवी आली नाही आहे, ती ऑफिसलाच आहे. ती आता थोड्या वेळाने येईलच. आम्ही लवकर आलो, त्याच्यामुळे भेट होईल की नाही माहीत नाही. सो
असं काहीसं हॉटेल आहे त्यांचं. सारंग गणपती बाप्पा बोल ना रे, गणपती बाप्पा. नखरेल एक नंबरचा. गणपती बाप्पा. ज्यूस पाहिजे तुला? ज्यूस नाही इथं. सांग, आवाज दिला दादाला. काय पाहिजे तुला? सांग काय पाहिजे तुला? ज्यूस. आपण काकाला सांगू ज्यूस ठेवायला. सो पल्लवी पण आलेली आहे इथे मागे. गाडीतून उतरते. इकडे ती पल्लवी आहे. ज्वारीच केले का? हां हां चालेल. सो इथे अशी मस्त भाकर मिळते, चपाती मिळते आणि इथे शेवभाजी बघा. तरी बघूनच खूप भारी वाटते. तरी बघूनच मजा येते. सो एकदम पोटभर जेवलो. म्हणजे इथे ना असं गावासारखं जेवण मिळतं, मस्त काळ्या मसाल्यात आणि भाकर असते अशी चुरून खायची. मी तर मस्त चुरून खाल्ली. हे का लाजत होते काय माहिती चुरून खायला आज. चुरून खायला नाही, मला तसंच आवडत होते उलट. पण गावाला तुम्ही चुरून खाता ना. गावाला पितळीचा फील असतो. हे हा इथे डिश मुळे तुम्हाला मे बी जमलं नसेल. हो मी तर मस्त अशी चुरून दीड भाकर खाली, मस्त दाल खिचडी आणि काय रे काय बडबड चालली होती. कॅप्चर झालेला आहे. सारंग कॅप्चर झालेला आहे. बाप्पा राहिलेच आपले. आपण घेऊ बच्चा, अजून आले नाही आपले बाप्पा. अच्छा ऍपल पण घ्यायचे. तर मस्त असं पोटभर जेवण झालंय. वाजले आहे आताशी 7:30. आता घरी जाऊन मस्त ताणून देणार आहे. ताणून नाही देणार आहे, सारंगला सांभाळायचे कारण की ह्यांना कामावर बसायचं. सो डील प्रमाणे आता हे त्यांच्या कामावर बसणार आहे आणि मी आणि सारंग आम्ही दोघं बिचारे टाइमपास करू हॉलमध्ये इकडे तिकडे. हॉलमध्ये नाही, बेडमध्ये जायचं. बेडमध्ये कसं काय बसू त्याला एवढं 3-4 तास घेऊन मी. हॉलमध्ये तो वाजवणार बाहेरून धाड 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 धाड. हा मग आता एक काम करू, आम्ही दोघं आधी वरती जातो, मग मी त्याला बेडरूम मध्ये घेऊन जाते. मग तुम्ही मागणं या, मग मी त्याला सांगाल बाबा गेले मुंबईला. आम्ही अशा गोष्टी करतो. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का मी, म्हणजे हे जेव्हा, म्हणजे मी ह्यांना सांगते ही गोष्ट, मी तुम्हाला पण बोलली आहे. म्हणजे हे जेव्हा खरोखर मुंबईला जातात ना आणि सारंग जेव्हा झोपेतून उठतो आणि मी त्याला बोलली ना का सारंग बाबा तुम्हाला विचारणार उठल्या उठल्या बाबा, मग मी त्याला सांगते की बाबा नाही आहेत घरी, बाबा मुंबईला गेले, बाबा भूर गेले. मग त्याला कळतं की बाबा नाही आहेत बाबा घरी आणि तो असं शोधत वगैरे पण नाही. मग पण जेव्हा हे घरात असतात आणि मी जर त्याला बोलली ना का बाबा नाही आहेत बेटा घरी, बाबा गेले भूर, तर त्याला काय कळतं काय माहिती, तो अख्खं घर शोधतो आणि पहिला जाऊन स्टुडिओमध्ये बघणार का बाबा आहेत का. म्हणजे त्याला असं तुमचं अस्तित्व कळतं घरामध्ये तुम्ही आहात. हे मला त्या मागचं उद्देश सांगायचा आहे तुम्हाला. म्हणजे हे जेव्हा खरोखर असतात आणि जेव्हा मी त्याला नाही म्हणते ना, मग त्याला असं असतं की नाही आहेत. पण जेव्हा हे खरंच रिअल मध्ये नसतात ना घरात, तेव्हा त्याला माहिती का आता बाबा नाहीये, मग तो शोधत पण नाही आणि दिवसभर आठवण पण नाही काढत. मग त्याला एकदा सांगितल्यावर असं गुन्ही बाळ येते माझी गुन्ही बाळ, पण लई चॅप्टर आहे. त्याचे बाबा असले का माझ्याकडे येत नाही. म्हणजे फक्त गाडीमध्ये बसण्यासाठीच तो माझ्या मांडीवर असतो का हो, नाही तर फुल डे ह्यांच्याकडे असतो. हे घरी असल्यावर माझ्याकडे येत पण नाही ना. आता मम्मी लई बडबड करते ना शारंग, आईची लई बडबड असते. बाय, मीच बाय करून देतो. आता करा बाय सगळ्यांना. फ्लँकिश देणार आहे सगळ्यांना, फ्लँकिश देणार आहे. हे बाई इथे मी म्हणत होती काही नाही गणपतीचं. अरे गणपतीचं हे बाई इकडे पुढे काय नाही, आता जाऊ. एक मिनिट. इथे सारंगच्या बाबाचे कष्ट चालू आहेत. सारंगला इकडे नादी लावले टीव्ही बघायला आणि ते गपचूप चालले आता कामावर बसायला. सो असं काही स्ट्रगल करावा लागतो आम्हाला. अजून त्याला माहित नाही त्याचे बाबा कुठे गेले म्हणून शांत आहे. जर त्याला समजलं त्याचे बाबा आतमध्ये गेले तर लगेच गाव गाव चालू होईल त्याची. अजून तरी टीव्ही बघतोय. गाव गाव चालू केली का मग तुम्हाला दाखवते. बघत होते मला कदाचित तिकडे सारंगला कळाले त्याचे बाबा नाही आहेत. काय रे बाबा बेटा बाहेर गेले आता. बाबा नाहीये बेटा घरात.
तू टीव्ही बघा. रिमोट कुठे? रिमोट दे मला आणून, मी टीव्ही लावते. हा दे रिमोट माझ्याकडे. व्हेरी गुड. चलो झालंय शांत तू आता. तर जस्ट आम्ही घरी आलो. वाजले आहेत 7:45. जेवण वगैरे बाहेरच केलं, तुम्ही बघितलंच असाल. आणि आम्हाला काय म्हणतात, ज्याच्यासाठी आम्ही बाहेर गेलो होतो ते आमचं आज काम झालंच नाही. गणपतीची मूर्ती आम्हाला भेटलीच नाही. आम्ही पार आळंदीपर्यंत जाऊन आलो, तर तिथे पण कुठेच स्टॉल अजून लागलेले नव्हते. आणि दिघीला जायचं तर ते आमच्यापासून लांब पण भरपूर होतं, सो आम्ही काही गेलो नाही. आणि बघूयात आता हे 2 दिवस घरी नाही आहेत, हे जाणार आहेत मुंबईला. सो आता हे आल्यानंतरच मग विकेंडला वगैरे अजून 4-5 दिवस आम्ही जाऊन देतो. जर 4-5 दिवसानंतर मग बहुतेक मे बी लागायला पाहिजे स्टॉल, तर बघूयात आपण काय होतंय. तर हा व्लॉग मी ते एंड करते आहे. कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. बाय.